तर मित्रांनो, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत आरोग्य विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची पदभरती सुरू झालेली आहे. हे पदं कोणती आहेत, कशाप्रकारे अप्लाय करू शकता, काय आहे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे PDF पाहिजे असेल आणि आर्टिकल वाचायचे असेल तर व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे ऑफिशियल PDF आहे जे की 5 पेजेसचं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे, आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांचे स्तरावर REC फाउंडेशनमार्फत CSR निधीतून भामरागड व एटापल्ली तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 मलेरिया मोबाईल युनिट कार्यान्वित करण्यासाठी 3 महिन्यासाठी रोजंदारी पद्धतीने खालीलप्रमाणे पदे भरायची आहेत. आता त्यासाठी जे आहे गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. आता याच्यामध्ये खाली पाहूया आपण, रोजंदारी पद्धतीने 3 महिन्यासाठी आहे ते जागा. तर याच्यामध्ये सर्वप्रथम पद आहे वैद्यकीय अधिकारी, जे ठिकाण आहे त्यासाठी इटापल्ली आहे, भामरागड. तसेच स्टाफ नर्सचं पण पद आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्याला लॅब टेक्निशियन म्हणलं जातं, वाहन चालक, डेटा एंट्री ऑपरेटर अशी पदे आहेत. प्रत्येकाचं मानधन पाहू शकता तुम्ही, तुमच्यासमोरच आहे. शैक्षणिक पात्रतासुद्धा पाहू शकता, जसं वैद्यकीय अधिकारीला MBBS किंवा BAMS झालं पाहिजे तुमचं कंप्लीट, व्हॅलिड रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. स्टाफ नर्ससाठी ANM किंवा GNM किंवा BSc नर्सिंग झालं पाहिजे तुमचं. त्याचबरोबर जर प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 12th पास, DMLT झालं पाहिजे तुमचं आणि MSBTचं रजिस्ट्रेशन पाहिजे. वाहन चालकसाठी SSC 10वी पास, व्हॅलिड लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स पाहिजे. आणि डेटा एंट्री ऑपरेटरसाठी कोणतंही ग्रॅज्युएशन चालतं, फक्त मराठी 30 आणि इंग्लिश 40चं टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. तर सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत खाली. आता हे जे पदे आहेत निव्वळ रोजंदारी तत्वावरील असून राज्य शासनाची नाही आहेत, म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट बेसिससारखं आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसच आहे 3 महिन्याचं. पदांसमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते तुम्हाला मिळणार नाहीत. निवड झालेल्या उमेदवारांना 3 महिन्यापर्यंतच्या कालावधीकरिता नेमणूक दिली जाईल. 3 महिन्याकरिता हे पदे भरण्यात येत आहेत. अतिशय कमी कालावधी आहे, पण जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही भरू शकता. आता त्यापुढील कालावधीकरिता सदर प्रकल्पास व पदांना मंजुरी मिळाल्यानंतरच तसे मागील कालावधीत काम समाधानकारक असल्यास पुढील कालावधीचा नियुक्तीचा विचार केला जाईल. म्हणजे 3 महिन्यानंतर सुद्धा एक्सटेंड होऊ शकतं तुमचं प्रिव्हियस वर्क बघून किंवा त्यांच्यानुसार जे आहे, समजा हे असेल कामं राहिलेली असतील वगैरे, तर हे एक्सटेंड केलं जाऊ शकतं. आता संबंधित पदाकरिता जे आहे तुम्हाला 9/1/2026 ते 20/1/2026 म्हणजे 20 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. अतिशय फक्त 2च दिवस राहिलेले आहेत आत्तापर्यंत. ह्याला ॲज अ रिमाइंडर म्हणून घेऊ शकता. तर तुम्हाला ऑनलाईन गुगल फॉर्मच्या मार्फत जे आहे ते यासाठी जे आहे फॉर्म भरायचा आहे. याची ऑफिशियल वेबसाईट आहे zpgadchiroli.maharashtra.gov.in. आता याच्यासाठी जे आहे क्वालिफिकेशन बघू शकता. तर बघा, इथं दिलेलं आहे उमेदवाराची जी निवड आहे ती गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे. तुम्हाला जेही गुणवत्ता मिळालेली आहे त्याच्या आधारे, म्हणजे जेही मार्क्स आहेत तुमचे त्या आधारे तुमच्या क्वालिफिकेशननुसार जे आहे इथं सिलेक्शन केलं जाणार आहे. त्याचबरोबर याच्यासाठी जी फी आहे भरती शुल्क ती फक्त ₹100 आहे आणि ही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता इंटरनेट बँकिंगचा उपयोग करून. अशा प्रकारे 3 महिन्यासाठी ही रोजंदार पद्धतीने जे आहे भरण्यात येत आहेत. फक्त ऑनलाईन पद्धतीनंच आहे आणि 20 तारखेपर्यंत 11:50 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही जे आहे फॉर्म भरू शकता. 27 ते 2 फेब्रुवारी, 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी तुमचे जेही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्याचे जे असेल पडताळणी केली जाईल, म्हणजे व्हेरिफिकेशन वगैरे असेल आणि त्यानुसार नियुक्ती असेल. तुमचे जेही टक्केवारी वगैरे असतील त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाईल. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर 3 महिन्यासाठी जे आहे हे अतिशय एक चांगली संधी आहे आणि तुम्ही याच्यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. तसेच हे PDF पाहिजे असेल आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, काय अडचणीत असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथेच PDF तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.